शेतकरी मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत। आजचा व्हिडिओ देत असताना आपण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण द्राक्ष एप्रिल 2025 द्राक्ष हंगामामधील खरड छाटणी एप्रिल छाटणी आपण जी करतो त्या छाटणीमध्ये कामकाज करताना त्याचे खोडे ओलांडे धुणं, त्याचबरोबर पेस्टचं प्रमाण, पेस्टच्या फवारण्या एकसारखा फुटवा होण्यासाठी आपण कशा पद्धतीने कामकाज करायचे ही पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण चर्चा करणार आहोत, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला याची 100% जाणीव आहे की जेव्हा एकसारखा फुटवा होतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यापासून होणारे फायदे बरेच प्रमाणात चांगले असतात। म्हणजे लक्षात घ्या, ज्या ठिकाणी आपण जो एकसारखा फुटवा आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये तुमची एकसारखी काडी तयार होणं, म्हणजे जे आपण द्राक्षामध्ये व्हेरिएशन तयार होतं त्या व्हेरिएशनला आपण इथूनच आपल्या कामाची सुरुवात असणं गरजेची आहे। जर तुमचा एकसारखा फुटवा असेल, एकसारख्या काडीची साईज त्या ठिकाणी असेल तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये व्हेरिएशनचं प्रमाण कमी प्रमाणात असणार आहे। परंतु आता हे करत असताना एकसारखे फुटवे जे आपण म्हणतो ते का महत्त्वाचे, जेणेकरून आपण बऱ्याच वेळेस गर्भधारणेच्या फवारण्या त्या ठिकाणी घेत असतो। त्याचबरोबर कोणी विगरच्या ठिकाणी लिओसिनच्या फवारणी घेत असेल, 05234 मॅग्नेशियमच्या फवारणी घेत असतील, परंतु ह्या फवारणी घेत असताना आपला एकसारखा फुटवा, पानांची संख्या एकसारखी ही जर अशा चांगल्या पद्धतीची असेल तर आपल्याला नक्कीच 6वा 7वा 8वा डोळ आपल्यासाठी मुख्यत्वे करून गर्भधारणेसाठी जे वातावरण किंवा जे क्लायमेट म्हणतो आपण ते अतिशय चांगल्या पद्धतीचं आपल्याला तयार करता येतं। म्हणजे जे आपण समजा ढगाळ वातावरण असेल, टेम्परेचर डाऊन होत असेल, आता लक्षात घ्या सर्वसाधारणपणे आजची 20, 22, 24, 25 एप्रिलच्या दरम्यानचं जे क्लायमेट आहे ते सरासरी 40°C आसपास तापमान त्या ठिकाणी आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना आर्लीच्या एप्रिल छाटणीमध्ये गर्भधारणेला अडचणी त्या ठिकाणी येऊ शकतात। परंतु या अडचणी एक साधारणतः तुमच्या 15 मेच्या नंतर ज्या ठिकाणी बागा फुटून निघणारे किंवा ज्या 4 ते 5 पानांवरती असणारे अशा बागांना शक्यतो गर्भधारणेच्या अडचणी त्या ठिकाणी कमी होतील। परंतु अशा वेळेस आपल्याला गर्भधारणेच्या फवारण्यांमध्ये जे आपण म्हणतो की आपल्याला गर्भधारणेसाठी म्हणजे प्रेग्नेन्शियल कंडिशन जी आपण तयार करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्या पद्धतीचं क्लायमेट तयार करणं गरजेचं आहे। मग अशा वेळेस आपण त्या ठिकाणी युरियासिल 6BA फवारणी घेतो, बरेच शेतकरी मायक्रोन्यूट्रिएंटच्या फवारणी घेतात। ज्या ठिकाणी आपण बड बिल्डर, कोणी बड मेकर, त्या ठिकाणी आपण जेही वेगवेगळे उत्पादन आपण त्या ठिकाणी गर्भधारणेसाठी वापरतो ते वापरत असताना आपल्याला काडीचा एकसारखेपणा एक साधारणतः 4 ते 5 पानांवरती आल्यानंतर आपल्याला याच्या 2 ते 3 फवारण्या आपल्याला करणं गरजेचे असतात। परंतु ही काडी जर एकसारखी असेल तर नक्कीच समान गर्भधारणा प्रत्येक काडीमध्ये त्या ठिकाणी तयार होईल। याचबरोबर आता जे आपण काडीमध्ये एकसारखा फुटवा करण्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे की आपल्याला सर्वप्रथम जमिनीमधील कंडिशन सुद्धा आपल्याला चांगली असणं गरजेची आहे। रूट मी तुम्हाला सांगितलं की आपण तवा यंत्राने रूट कट करून त्यामध्ये काडी असेल, आपलं शेणखत असेल किंवा बाकी इतर आपण मल्चिंगसाठी जेही साधनं त्या ठिकाणी वापरतो त्याचा आपण योग्य वापर करून आपण जर नियोजन केलं असेल तर आपल्याला रूट त्या ठिकाणी लवकरात लवकर तयार होऊन वरती त्याची वाढ होण्यास चांगल्या पद्धतीची मदत होईल। आता हे फुटवा होत असताना आपण फवारण्यांचं नियोजन, मग त्याच्यासाठी एकसारख्या फुटव्यासाठी आपण पेस्टचं फवारणी सांगितली असेल, काही व्हरायट्या वगळता सर्वत्र व्हरायट्यांसाठी आपण त्या ठिकाणी पेस्टचं प्रमाण त्या ठिकाणी दिलेलं आहे। आता ही पेस्ट केल्यानंतर तुम्ही खोडे ओलांडे धुतले असतील, त्याचबरोबर सल्फर कॉपरची फवारणी आपल्या त्या ठिकाणी झालेली असेल, एकसारख्या फुटव्यासाठी आपल्याला 1 ते 2 पानांवरती फॉस्फरस युक्त खताची फवारणी असेल, मायक्रोन्यूट्रिएंटची फवारणी असेल, त्याबरोबर सीवीडची फवारणी असेल। मग आता ही फवारणी घेत असताना आपल्याला योग्य प्रमाण सुद्धा तितकंच गरजेचं आहे। कुठेतरी आपल्याला काही डोळ बाहेर आलेले दिसत असतील, त्याचबरोबर काही ठिकाणी 1-2 पानं निघायला सुरुवात झाली असेल, अशा वेळेस काही फुटवे मागे असतील तर आपण त्या ठिकाणी ते जे आपण फुटवा म्हणतो तो आपल्याला सक्षम निघण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी 1261 सारखं आपल्याला त्या ठिकाणी फॉस्फरस युक्त खत त्या ठिकाणी घ्यायचंय किंवा आपण त्याचबरोबर 13-40-13 आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो। हे दोन्हीही आपण घेत असाल तरीही आपल्याला त्याचं योग्य प्रमाण म्हणजे 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम या प्रमाणात ते घ्यायचंय। त्यासोबत आपल्याला चांगल्या कंपनीचा मायक्रोन्यूट्रिएंट आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचंय। मग तुम्ही कॉम्बीएफ आपण 200 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम आणि त्या ठिकाणी आपल्याला रिएक्टिव्ह 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली, लक्षात घ्या अतिशय सुंदर आणि महत्त्वपूर्ण फवारणी त्या ठिकाणी असणार आहे। त्याचसोबत आपण एक बुरशीनाशक त्या ठिकाणी वापरू शकतो। मग त्याच्यामध्ये तुम्ही फुटण्याच्या वेळेस स्कोरचा वापर केला तर नक्कीच आपल्याला करपा असेल किंवा जो बारीक जांतोचा प्रकार ज्या ठिकाणी दव पडता अशा ठिकाणी असेल याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत नाही, त्यामुळे आपण त्या ठिकाणी स्कोरचा वापर करू शकतो। स्कोर आपण 200 लिटर पाण्यासाठी 100 मिली या प्रमाणात एक अतिशय महत्त्वपूर्ण फवारणी आपण जर करून घेतली तर नक्कीच कुठेही आपल्याला पिवळी फूट त्या ठिकाणी कमी प्रमाणात दिसेल। त्याचबरोबर जे आपण मागचा फुटवा सुद्धा पुढे येण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल। ही एक फवारणी आपण करून घेतली, परत एक 3 ते 4 पानं येऊ द्या, 3 ते 4 पानांवरती आपण फवारणी घेतो। परंतु या फवारणी घेत असताना बऱ्याच वेळेस मागचा फुटवा मागे राहिलेला असतो, मग याच्यासाठी आपण साधारणतः 7व्या-8व्या दिवसापासून काळजी घ्यायची। लक्षात घ्या हा फुटव्याची फवारणी घेण्याच्या अगोदर सुद्धा आपण 2 फवारण्या त्या ठिकाणी घेऊ शकतो। ज्या ठिकाणी फुटवा निघून आलेला असेल अशा ठिकाणी आपण जर्मिनेटरचा आपण वापर करू शकतो। जर्मिनेटर फवारत असताना आपण 200 लिटर पाण्यासाठी 700 ते 800 ml आपण त्या ठिकाणी जर्मिनेटर घेऊन आपण योग्य व्यवस्थित पद्धतीची फवारणी केली तर नक्कीच आपल्याला चांगला परिणाम त्या ठिकाणी दिसून येईल।
त्याचबरोबर जर आपला फुटवा अजून झालेला नाहीये, कुठेतरी 7वा 8वा दिवस 9वा दिवस आहे, आपल्याकडे टेम्परेचरचं प्रमाण जास्त प्रमाणात दिसतंय, अशा वेळेस आपण दुपारच्या वेळेला आपण 2 ते 3 दिवसाआड आपण जर फवारणी, पाण्याची फवारणी, योग्य थंड पाण्याची फवारणी आपण जर त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने चिंब पद्धतीने जर घेतली तर तीही आपल्याला त्या ठिकाणी टेम्परेचर मेंटेन करून फुटव्यास त्या ठिकाणी मदत होईल. याचबरोबर आपण युरिया लक्षात घ्या, आपण नायट्रोजन युक्त खत ज्या युरियाचा आपण वापर करतो तो युरिया आपण 200 लिटर पाण्यासाठी 200 लिटर पाण्यासाठी 2 किलो युरिया आपल्याला फवारणीसाठी घ्यायचं. याच्या 2 ते 3 फवारण्या आपण फुटवा होण्याच्या अगोदर आपल्याला 1 दिवसाआड अंतराने आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायच्या, जेणेकरून आपला फुटवा एकसारखा निघेल. जेणेकरून जी काडी आपण म्हणतो किंवा आपण एक डोळ ठेवून त्या ठिकाणी छाटणी केलेली असते, ती छाटणी केल्यानंतर जो डोळ असेल, जी काडी असेल, ती त्या युरियामुळे नायट्रोजनमुळे त्या ठिकाणी नरम होते. म्हणजे थोडक्यात काडीला फुटण्यासाठी चांगलं योग्य त्या ठिकाणी क्लायमेट तयार होतं आणि चांगला फुटवा त्या ठिकाणी निघतो. या पद्धतीच्या फवारण्या आपण घेतल्या तर नक्कीच आपल्याला एकसारखा फुटवा त्या ठिकाणी मिळेल. आता हे करत असताना आपल्याला सुरुवातीचं तुम्हाला ड्रिपचे ऍप्लिकेशन त्या ठिकाणी दिलेले असतील, ज्या ठिकाणी तुम्हाला सॉइल टेस्टिंग आपण केल्यानंतर ज्या ठिकाणी नायट्रोजनचं प्रमाण कमी असेल अशा ठिकाणी तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट 5 किलो, 13-0-45 5 किलो 1 एकर या प्रमाणात आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून फुटवा होण्याच्या पिरियडला म्हणजे 4थ्या-5व्या दिवशी आपण ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचे. हा डोस दिला. त्याचबरोबर तुम्हाला याच्या अगोदर सल्फर साधारणतः एकरी 2 ते 3 किलो पर्यंत, त्यासोबत तुम्हाला टोनर प्लस असेल, एक्सपर्ट ड्रिप असेल, नाईजेल असेल, यापैकी कुठल्याही एका याचा वापर करून आपण ड्रिपचं ऍप्लिकेशन देऊन घेणं गरजेचं आहे. हे ड्रिपचं ऍप्लिकेशन दिल्यानंतर नक्कीच आपली रूट त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे डेव्हलप होईल आणि व्यवस्थित पद्धतीचा फुटवा त्या ठिकाणी मिळायला मदत होईल. आता हे सर्व नियोजनबद्ध कामकाज आपल्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे, परंतु हेच करत असताना आपल्याला पुढे जाऊन आपण ज्या सक्षम गर्भधारणा जी म्हणतो आपण किंवा प्रेग्नन्सी, त्याच्यामध्ये क्लायमेट आपण जे म्हणतो ते आपण कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीचं तयार करू शकतो याच्याबद्दलचा योग्य व्हिडिओ तुमच्यासाठी 1 ते 2 दिवसामध्ये नक्कीच असणार आहे. परंतु आज एकसारख्या फुटव्यासाठी आपण हे फवारण्या, त्याचबरोबर हे ड्रिपचे ऍप्लिकेशन आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण होणार असतील आणि ते आपण करायचंय. हे जर प्रत्येक शेतकऱ्यांनी काळजी घेऊन केलं तर नक्कीच आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, काय करा, तुमच्यासाठी प्रत्येक वेळोवेळी माझ्याकडून व्हिडिओ देण्याचा नक्कीच प्रयत्न असतो. काही कारणास्तव काही अवलंब व्हिडिओमध्ये होत असेल तर नक्कीच आपली क्षमा त्या ठिकाणी मागतो, परंतु आपण नक्कीच जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न त्या ठिकाणी असेल. तर शेतकरी मित्रांनो, काय करा, अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी असतील पण ते पाहण्यासाठी चॅनलला जर कोणी नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर कुणाला काही अडचणी असतील तर आपण ऑफिसच्या क्रमांकावरती संपर्क करून आपले प्रॉब्लेम कमी करू शकता किंवा विचारून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो: 9834 25 22 14 9168 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करून आपले प्लॉट बुकिंग करून घेऊ शकता. काही अडचणी असतील विचारून घेऊ शकता. धन्यवाद.